नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 1 मधील संच या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. चला शिकूया. संच, संचाची ओळख आज या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. खाली काही चित्रे दिली आहेत. त्यामध्ये आपल्या परिचयाचे वस्तुसमूह आहेत. पहा, पहिल्या चित्रामध्ये फुलांचा गुच्छ आहे. दुसऱ्या चित्रामध्ये किल्ल्यांचा जुडगा आहे. तिसऱ्या चित्रामध्ये पक्ष्यांचा थवा आहे. तर चौथ्या चित्रामध्ये वह्यांचा गठ्ठा दिसतोय आपल्याला. आणि शेवटच्या चित्रामध्ये 1 ते अनंतापर्यंतच्या संख्यांचा गट आहे. या ठिकाणी 1 ते 12 संख्या लिहून पुढे डॉट दाखवले आहेत. म्हणजेच 1 पासून अनंतापर्यंतच्या संख्यांचा गट या ठिकाणी दिलेला आहे. वरील प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. पहा, फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा याप्रमाणे. या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात. पहा, आपण जर या दिलेल्या घटकामधील वस्तूंच्या समूहामधील सर्व घटक आपण मोजायचे ठरवले तर ते घटक अचूक आणि नेमकेपणाने आपल्याला सांगता येतात. तर असे अचूक आणि नेमकेपणाने जर घटक सांगता येत असतील तर अशा समूहांना काय म्हणतात? संच असे म्हणतात. आता हे समूह पहा. गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले. समूहाच्या या दोन्ही उदाहरणांमध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत. म्हणजे आनंदी वृत्ती व हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत. म्हणून या समूहांना संच म्हणता येणार नाही. पहा, आपण आनंदाची व्याख्या कशावरून ठरवायची? कोण आनंदी आहे किंवा कोण आनंदी नाही हे आपल्याला नेमकेपणाने ठरवता येणार नाही. तसेच हुशार, आता हुशार, एखादा विद्यार्थी हुशार आहे किंवा तो हुशार नाही हे आपल्याला निश्चितपणे ठरवता येत नाही. कारण एखाद्या विद्यार्थ्याला गणित सोडवता येत नाही म्हणजे तो मठ्ठ आहे. तोच विद्यार्थी गाणं चांगलं म्हणत असेल म्हणजे त्या ठिकाणी तो हुशार आहे किंवा ती कला त्याला अवगत आहे. या म्हणजेच हुशार किंवा आनंदी या शब्दांचे सापेक्ष अर्थ आपल्याला सांगता येत नाहीत. यांचे अर्थ सापेक्ष आहेत, ते आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाहीत. म्हणून वर्गातील हुशार मुले किंवा गावातील आनंदी मुले हे संच नाहीत. आता पुढे काही उदाहरणे दिली आहेत. त्यातील कोणत्या समूहांना संच म्हणता येईल ते आपण पाहणार आहोत. पहा, आठवड्याचे 7 वार. आपण आठवड्याचे 7 वार सांगू शकतो निश्चितपणे, त्यामुळे हा संच आहे. एका वर्षाचे महिने. आता एका वर्षामध्ये 12 महिने असतात हे आपल्याला माहीत आहे, ते आपल्याला सांगता येतात म्हणजे हा सुद्धा संच आहे. वर्गातील शूर मुले. आता शूर या शब्दाचा अर्थसुद्धा सापेक्ष आहे. आपल्याला नेमकेपणाने शूर या शब्दाचा अर्थ सांगता येणार नाही, त्यामुळे हा संच नाही. पहिल्या 10 मोजसंख्या. 1 ते 10 मोजसंख्या आपण सांगू शकतो म्हणजे हा देखील संच आहे. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले. आता बळकट कशावरून ठरवणार आपण? महाराष्ट्रातील गड किल्ले म्हटले असते तर आपल्याला ठरवता आले असते किंवा तो संच झाला असता. परंतु बळकट हा शब्दसुद्धा सापेक्ष आहे म्हणजे आपल्याला यावरून बळकट या शब्दाचा नेमका अर्थ सांगता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले हा संच होणार नाही. आपल्या सूर्यमालेतील ग्रह आपण निश्चितपणे सांगू शकतो, त्यामुळे हा सुद्धा संच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला अचूकपणे सांगता येतो किंवा ज्या समूहातील घटक आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात, मग ते कमी जास्त असतील किंवा अनंत असतील, त्या समूहाला संच म्हणता येते. परंतु जे शब्द सापेक्ष असतात त्यांचे नेमके अर्थ आपल्याला सांगता येत नाहीत, ते मात्र संच नाहीत. संच
संचालाच इंग्रजीमध्ये सेट्स असे म्हणतात. तर आपण संचाची व्याख्या पाहूया. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. पहा, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. संचाला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो. जसे ABC पासून झेडपर्यंत जी 26 अल्फाबेट्स आहेत त्यापैकी कोणत्याही कॅपिटल अक्षराने आपण संचाला नाव देऊ शकतो. तसेच संचाचे घटक दाखवण्यासाठी इंग्रजी स्मॉल लेटर्स म्हणजे दुसऱ्या लिपीतील अक्षरे स्मॉल b पासून स्मॉल झेडपर्यंत अक्षरांचा आपल्याला वापर करता येतो. ए हा संच एचा घटक आहे. पहा, स्मॉल ए हा घटक आहे आणि तो कॅपिटल ए हे संचाचे नाव आहे. तर स्मॉल ए हा संच एचा घटक आहे. हे ए घटक आहे कॅपिटल ए असे लिहितात. म्हणजेच हे जे चिन्ह आहे त्या या चिन्हाला घटक आहे असे म्हटले जाते. आणि ए हा संच एचा घटक नाही हे दाखवण्यासाठी ए घटक नाही ए, म्हणजेच हे जे चिन्ह आहे घटक आहेचे हे घटक आहे आणि याच चिन्हावर जर तिरपी रेषा मारली तर या चिन्हाला म्हणतात घटक नाही. म्हणजे वाचन कसे करायचे पहा, ए हा संच एचा घटक आहे आणि ए हा संच एचा घटक नाही. आता आपण संचांचे संच पाहूया. एन, कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, नॅचरल नंबर्स. आता नैसर्गिक संख्या 1, 2, 3 पासून अनंतापर्यंत आहेत. या ठिकाणी दिलेले आहे हा नैसर्गिक संख्या संच आहे. डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते. 0, 1, 2, 3 अनंतापर्यंत हा पूर्ण संख्या संच आहे. त्यानंतर कॅपिटल आय म्हणजेच इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या. तर 0, धन 1, 2, 3 अनंतापर्यंत, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अनंतापर्यंत हा पूर्ण संख्या संच आहे. क्यू हा सर्व परिमेय संख्यांचा संच म्हणजेच सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर क्यू या अक्षराने परिमेय संख्यांचा संच दाखवला जातो. तर आर हा वास्तव संख्या संच म्हणजे सेट ऑफ रियल नंबर्स. तर वास्तव संख्यांचा संच कॅपिटल आर या अक्षराने दर्शविला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच, आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच, क्यू म्हणजे परिमेय संख्यांचा संच आणि आर म्हणजे वास्तव संख्यांचा संच. ही अक्षरे तुम्हाला माहीत असायला हवीत. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, त्यानंतर रॅशनल नंबरसाठी क्यू हे अक्षर घेतलेले आहे आणि रिअल नंबर्ससाठी आर हे अक्षर घेतलेले आहे. संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती. तर यादी पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम दिला जातो. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक आहे. उदाहरण पहा, 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल. पहा, आता 1 ते 10 मधल्या विषम संख्या कोणत्या? 3, 5. 1 ते 10 मधील म्हटले त्यामुळे 1 येणार नाही. 3, 5, 7, 9 हाच 7, 3, 5, 9 असा उलटसिलट लिहिला तरी चालतो, मात्र सगळे घटक त्यामध्ये येणे अपेक्षित आहे. जसे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच REMB असा लिहितात. आता पहा, या ठिकाणी रिमेंबर या शब्दामध्ये 8 अक्षर आहेत, पण संचामध्ये मात्र 4च अक्षरं आलेली आहेत. याचे कारण काय? तर रिमेंबर या शब्दात RME ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली आहेत, तरी संचात ती एकदाच लिहिली जातात. म्हणजे एकदा हा आर लिहिला तर पुन्हा हा आर शेवटचा आर लिहिण्याची गरज नाही. हा ई लिहिला की पुन्हा दुसऱ्यांदा आलेला ई लिहिण्याची गरज नाही. M 2 वेळा आहे तोही पुन्हा लिहिण्याची गरज नाही आणि B एकदाच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल, एखादे अक्षर त्या शब्दामध्ये डबल वेळा आले तर ते अक्षर डबल वेळा संचामध्ये लिहिले जात नाही. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धती म्हणजेच रूल मेथड किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म असे म्हणतात.
या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. म्हणून या पद्धतीला गुणधर्म पद्धती असे म्हणतात. उदाहरण पहा. संच ए बरोबर एक्स उभी रेषा एक्स चा घटक आहे एन, म्हणजे एक्स हा नैसर्गिक संख्यांच्या संचाचा घटक आहे. तर एक्सची किंमत काय आहे? 1 पेक्षा लहान एक्स पेक्षा लहान 10, म्हणजे एक्सची किंमत 1 पेक्षा मोठी आहे. हे चिन्ह तुम्ही शिकलेले आहात. एक्सची किंमत 1 पेक्षा जास्त आहे आणि 10 पेक्षा कमी आहे, म्हणजेच एक्सची किंमत 2 पासून 9 पर्यंत आहे. याचे वाचन कसे करायचे पहा. संच एचे घटक एक्स, संच एचे घटक एक्स असे आहेत की एक्स ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. आता एक्स हा एनचा घटक आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजेच एक्स ही 1 ते 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. तर अशा पद्धतीने संच 2 पद्धतीने लिहितात, यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती. चला तर मग आपण यांची उदाहरणे अभ्यासूया. गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत. पहा, संच ए हा अशा एक्सचा घटक आहे की एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. आता हाच आपण यादी पद्धतीने लिहिणार आहोत. आपण आत्ताच अभ्यासले की एखाद्या शब्दामधील अक्षरं रिपीट झाली तर ती 2 वेळा लिहिण्याची गरज नाही. पहा, पहिला डी इथं लिहिलेला आहे, परत आय लिहिलेला आहे, पुन्हा व्ही लिहिलेला आहे. तर व्ही नंतर पुन्हा आय आला आहे, तो लिहिण्याची गरज नाही. पुन्हा एस लिहिला, हा पुन्हा आय आला, तोही लिहिण्याची गरज नाही. ओ आणि एन, म्हणजे आय आणि एस बा डिव्हिजन या शब्दामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अक्षर आहेत. त्यामधले आय आणि कोणता अक्षर डबल आय हे अक्षर 3 वेळा आलेलं आहे, ते एकदाच घेतलेलं आहे, म्हणजे 2 वेळा ते ड्रॉप केलं, त्यामुळं या संचामध्ये घटक किती आले? 6 घटक आले. दुसरा संच बी हा अशा बीचा घटक आहे, वायचा घटक आहे की वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. पहा, वाय कशी आहे तर वाय वर्ग बरोबर 9. आता वाय वर्ग बरोबर 9 हा वर्ग ऋण 3 आणि धन 3 दोन्ही संख्यांचा आहे, म्हणून यादी पद्धतीमध्ये काय आले? ऋण 3 आणि धन 3. कारण आपण ऋण 3चा जर वर्ग केला, ऋण 3चा वर्ग काय येणार आहे? ऋण 3 गुणिले ऋण 3 ऋण ऋण धन 3 त्रिक 9, आणि धन 3चा वर्ग केला, धन 3चा वर्ग बरोबर धन 3 गुणिले धन 3 3 त्रिक 9, म्हणून यादी पद्धतीने संच काय आला? ऋण 3 किंवा धन 3. सी हा अशा झेड घटकांचा संच आहे. झेड ही 5च्या पटीतील 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. पहा, झेड ही काय आहे तर 5च्या पटीतील आणि 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आता 5च्या पटीतील संख्या 5 एक्के 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 5 5 25. 5 सख केले तर 30 होतात आणि झेड ही 30पेक्षा लहान आहे, म्हणजे 30 येणार नाही, म्हणजे सी या संचामध्ये 5 घटक आले. तुमच्या लक्षात आले असेल गुणधर्म पद्धतीचे रूपांतर यादी पद्धतीमध्ये आणि यादी पद्धतीचे रूपांतर गुणधर्म पद्धतीमध्ये करता येते. या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे. पुढील सारणीतील रिकाम्या जागा भरून ती सारणी पूर्ण करा. यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. या ठिकाणी एक उदाहरण सोडवून दाखवलेले आहे. ए बरोबर 2 4 6 8 10 12 14. तुमच्या लक्षात आले असेल या सर्व समसंख्या आहेत. मग त्याचे गुणधर्म पद्धतीमध्ये पहा रूपांतर कसे केले. तर या घटकांसाठी अक्षर मानले एक्स. ए बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेषा एक्स. आता एक्स ही काय आहे तर 15पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे, कारण 14पर्यंत संख्या दिलेल्या आहेत. 14च्या पुढची संख्या 15, म्हणजे 15पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात, पण सम आहे त्यामुळे आपल्याला 2 पासून लिहावे लागेल. पहा रूपांतर तुमच्या लक्षात आले का? किंवा जर असे उदाहरण दिले असते, एक्स ही 15पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते, पण समनैसर्गिक लिहायचे आहेत, त्यामुळे आपल्याला 2 पासून 15पेक्षा लहान म्हणून 14पर्यंत लिहावे लागले असते. दुसरे गुणधर्म पद्धतीचे उदाहरण आहे, त्याचे रूपांतर आपण यादी पद्धतीमध्ये करणार आहोत. बी हा अशा एक्स घटकांचा संच आहे. एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. आता 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला लिहायची आहे. 1 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे, 1चा वर्ग 1च येतो, परंतु 1 ते 20 मधील लिहायचे, त्यामुळे 1 येणार नाही. आता 1च्या नंतर येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या येणार तर 2चा वर्ग
4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग केला तर तो 25 येतो आणि आपल्याला 1 ते 20च्या मधील पाहिजेत. त्यामुळं पूर्णवर्ग संख्या किती येतील? 3च येतील. 4, 9 आणि 16. तुमच्या लक्षात आले असेल 1 ते 20 मधील पूर्णवर्ग संख्या 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 20पेक्षा मोठा येतो. त्यामुळे 3 संख्या या ठिकाणी येतील. आता सी बरोबर AEIOU. तुम्ही इंग्रजीमध्ये स्वर शिकले आहात, ओवेल्स, AEIOU. तर काय येईल? सी बरोबर आपण याच्यासाठी अक्षर काय मानूया? एक्सच घेऊ. सी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा इंग्रजीतील, त्या ठिकाणी बसणार नाही, मी सांगते तुम्हाला, एक्स हा इंग्रजीतील स्वर आहे. आणि काय करायचं? महिरपी कंस पूर्ण. एक्स हा इंग्रजीतील स्वर आहे. पुढे डी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. आता या ठिकाणी आपल्याला संच लिहायचा आहे. डी बरोबर महिरपी कंसात, आता इंद्रधनुष्यातील रंग कसे लक्षात ठेवायचे? तर ताना पिही निपाजा आणि त्यावरून तयार करायचे. आता इथे लिहिते मी, शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही पूर्ण लिहायचे आहेत. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ताना पिही, ही म्हणजे हिरवा, पुन्हा नी म्हणजे निळा, निपाजा, पा म्हणजे पांढरा नाही तर पा म्हणजे पारवा, आणि जा म्हणजे जांभळा. तर तुम्ही ही पूर्ण नावं लिहायची आहेत. पहा लक्षात कसे ठेवायचे? ताना पिही निपाजा. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा. तर हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. पुढे पी हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की ऋण 3 पेक्षा लहान एक्स पेक्षा लहान 3, म्हणजे एक्सची किंमत ऋण 3 पेक्षा मोठी आहे आणि धन 3 पेक्षा लहान आहे. आता ऋण 3 पेक्षा मोठी कोणती येणार? ऋण 2, ऋण 1, 0, 1 आणि 2. तुमच्या लक्षात येत नसेल तर संख्या रेषा काढून पहा. या संख्या येतील ऋण 3 आणि 3च्या दरम्यान. शेवटचा संच पण त्यांनी दिलेला आहे. एम बरोबर 1, 8, 27, 64, 125. तुमच्या लक्षात आले असेल या सर्व घन संख्या आहेत. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. तर एम हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा धन पूर्णांकांचा घन आहे. तर हा धन पूर्णांकांचा घन आहे. पुढे डॉट दाखवलेत म्हणजे या संख्या असंख्य आहेत. तर या पद्धतीने यादी पद्धतीचे गुणधर्म पद्धतीमध्ये आणि गुणधर्म पद्धतीचे यादी पद्धतीमध्ये रूपांतर करता येते. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पहिला संच आहे समपूर्णांक संख्यांचा संच. आता आपण याच्यासाठी समजा ए हे अक्षर घेतले तर ए बरोबर आपल्याला माहीत आहे महिरपी कंसात आपण संच लिहितो यादी पद्धतीचा. तर समपूर्णांक म्हणजे 2ने सुरुवात होईल. 2, 4, 6 अशा कुठंपर्यंत येणार आहेत? तर या संख्या येणार आहेत अनंतापर्यंत. पुढे डॉट दाखवायचे आणि महिरपी कंस पूर्ण. दुसरा प्रश्न 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच आपण बी हे अक्षर घेऊ. बरोबर. तर 1 ते 50 मध्ये किंवा कितीही संख्या घेतल्या तर सममूळ संख्या एकमेव आहे आणि ती कोणती आहे? 2. म्हणजे या संचामध्ये एकच घटक येईल. पुढे सर्व ऋण पूर्णांकांचा संच आपण सीने दाखवूया. ऋण पूर्णांक, सर्व ऋण पूर्णांक. आता ऋण पूर्णांक आपल्याला सर्व दाखवता येणार नाहीत कारण ते अनंत आहेत. आपण समजा ऋण 2 घेतले, ऋण 1, 0, सर्व ऋण पूर्णांकांचा संच आहे त्यामुळं 0 येणार नाही. तर याच ठिकाणी आपला संच हा पूर्ण होईल. हा 0 येणार नाही आहे.
ऋणपूर्णांक ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 असं कुठेपर्यंत अनंतापर्यंत हा पण अनंत घटकांचा संच आहे. पुढे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संच डी घेऊया आपण. संच डी बरोबर महिरपी कंसात 7 स्वर कोणते आहेत? सा मध्ये कॉमा द्यायचा आहे, रे, ग, म, प, ध, नी. हे संगीतामधले 7 स्वर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी. तर अशा रीतीने तुम्हाला यादी पद्धतीने संच लिहिता येतील. पुढील प्रश्न, खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. आता या ठिकाणी चिन्हात काही विधानं दिलेली आहेत, ती आपल्याला शब्दात लिहायची आहेत. तर पहिले विधान आपण पाहिलेले आहे की हे घटक आहेचे चिन्ह आहे. तर पहिलं विधान काय पहा, 4/3 घटक आहे क्यू. आता हे शब्दात आपण कसं लिहिणार? तर 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. काय लिहिणार? 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. या पद्धतीने आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता या ठिकाणी घटक आहेच्या चिन्हावरती तिरपी रेषा मारली. याचा अर्थ ऋण 2 हा संच यांचा घटक नाही. लक्षात आले का? ऋण 2 हा एन म्हणजे नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्या ऋण नसतात. धन 1 पासून त्यांची सुरुवात होते आणि अनंतापर्यंत. म्हणजेच ऋण 2 हा संच यांचा घटक नाही. तिसरा काय दिलाय पा, पी बरोबर महिरपी कंसात पी उभी रेषा. पी ही विषम संख्या आहे. म्हणजेच संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. कसे लिहायची लक्षात आले का पहा? संच पीचे घटक पी असे आहेत की, स्वल्पविराम द्यायचा, पी ही विषम संख्या आहे. या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पुढे तिसरा प्रश्न, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आता कोणतेही 2 लिहायला सांगितलेले आहेत. समजा आपण संच ए घेतला. संच एमध्ये आपण 1, 4 आणि 9 या 3 संख्या घेतल्या. पहा, या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 3चा वर्ग 9. आता या पद्धतीने आपण हा संच लिहिलेला आहे. ही यादी पद्धत आहे. आता हाच संच आपल्याला जर गुणधर्म पद्धतीने लिहायचा असेल तर काय करायचे पहा? ए बरोबर, समजा या घटकांसाठी आपण एक्स घेतला. एक्स उभी रेषा एक्स. आता हा एक्स काय आहे? तर आपण पाहिले की ह्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे एक्स बरोबर एनचा वर्ग. आता एन हे आपण या संख्यांसाठी अक्षर घेतलेलं आहे. एनचा वर्ग आहे. एन हा काय आहे? नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. सर्व धनसंख्या आहे तिथं. एन हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे आणि एनची किंमत पेक्षा लहान किंवा बरोबर म्हणतात या चिन्हाला. तर शेवटचा वर्ग कोणाचा आहे? 3चा आहे. 3 त्रिक 9 म्हणजे एनची किंमत काय आहे? 3पेक्षा लहान किंवा बरोबर. म्हणजे एनची किंमत काय आली? 1, 2, 3. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. तर हा झाला संच गुणधर्म पद्धतीने. आपल्याला 2 संच सांगितले त्यांनी. दुसरे उदाहरण घेऊया. समजा बी बरोबर संच बी घेऊया. आधी तो यादी पद्धतीने लिहूया. बी बरोबर SMILE हा आय आहे. आता ही झाली यादी पद्धत. हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. आता समजा या घटकांसाठी आपण वाय हे अक्षर घेतलं. बी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हे स्माईल SMILE या शब्दातील अक्षर आहे असे लिहून तुम्हाला हा महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. वाय हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्माईल हा शब्द तुम्ही लिहा.
लक्षात आले का? तर हे संच 2 आपण पाहिले, जे यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने आपण लिहिले. पुढचा प्रश्न आहे, खालील संच यादी पद्धतीने लिहा. आता आपल्याला हे यादी पद्धतीने लिहायचे आहेत. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता यादी पद्धतीने हे संच कसे लिहायचे? समजा यासाठी आपण अक्षर घेतलं ए. आता हे संच मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे, ते तुम्ही पूर्ण लिहायचे आहेत. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता भारतीय सौर वर्षातील म्हणजे मराठी महिने, त्यांची सुरुवात चैत्रपासून होते. तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे महिन्यांची नावं, 12 महिन्यांची नावं लिहून महिरपी कंस काय करायचा आहे? पूर्ण करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे त्यातला, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. समजा आपण तो बी घेतला. आता कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरं, जी अक्षरं डबल आहेत ती पुन्हा घ्यायची नाहीत. सी, ओ, एम, पी, एल, पुन्हा ई आला आहे, COM, PL, ई नंतर पुन्हा यम आला आहे, तो पुन्हा घ्यायची गरज नाही, या ठिकाणी आपण घेतलेला आहे. मग काय येईल? डायरेक्ट एन आणि टी. तर हा झाला यादी पद्धतीचा संच. तिसरा प्रश्न, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. समजा तो आपण संच सी घेतला. आता ही ज्ञानेंद्रिय देखील मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे. ज्ञानेंद्रिय कोणती आहेत आपली? तर एकूण 5 आहेत. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. तर हे ज्ञानेंद्रिय लिहून तुम्ही महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. चौथा संच आहे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता 1 ते 20 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत? पहा, 1 ते 20 मधील मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या 1 ते 20 मधील मूळ संख्या आहेत. तर अशा रीतीने हे संच तुम्हाला लिहायचे आहेत. पुढील प्रश्न, खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता हे संच मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे. पहिला प्रश्न, ए बरोबर महिरपी कंसात 1, 4, 9, 16, 25. निरीक्षण करा, या सगळ्या वर्गसंख्या आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, याप्रमाणे 10चा वर्ग 100. तर हा गुणधर्म पद्धतीने कसा येईल? ए बरोबर, समजा या संचातील घटकासाठी आपण एक्स हे अक्षर घेतलं. एक्स हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स बरोबर एन वर्ग. आता या सर्व धनसंख्या आहेत, म्हणजेच एन हा नैसर्गिक संख्यांच्या संचाचा घटक आहे आणि एनची किंमत सगळ्यात मोठा वर्ग आहे 10चा. 10 बरोबर किंवा पेक्षा लहान आहे, म्हणजे यांची किंमत येईल 1 पासून 10 पर्यंत. दुसरा बी हा संच. आता संच बी मधले घटक पहा, 6, 12, 18, 24, 30. तर हे घटक तुम्हाला कसे दिसत आहेत पहा, तर सगळे घटक 6च्या पटीत आहेत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. सगळे 6च्या पटीतील घटक आहेत. म्हणजे बी हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय बरोबर 6n. वाय बरोबर 6n. एन हा नैसर्गिक संख्यांच्या संचाचा घटक आहे आणि एनची किंमत, आता एनची किंमत कशी येईल पहा, 6 8 48. मग एकतर या ठिकाणी आपल्याला एनपेक्षा लहान किंवा बरोबर 8 असे घ्यावे लागेल, किंवा एन हा 9पेक्षा लहान आहे, म्हणजे हे किंवा हे दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता. लक्षात आले का? म्हणजे यांची किंमत 1 ते 8 तरी आहे, किंवा यांची किंमत 1 ते, या ठिकाणी सुद्धा 8च, कारण 9 होणार नाही, 9पेक्षा लहान म्हटले. तर अशा रीतीने आपल्याला संच बी लिहिता येईल. पुढे संच सी, SMILE हा आपण मगाशी उदाहरणामध्ये घेतलेला होता. तर सी बरोबर अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. त्यानंतर डी, रविवार, सोमवार, मंगळवार, आठवड्याचे 7 वार दिलेले आहेत, म्हणजे संच डी कसा येईल? डी बरोबर
अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा आठवड्यातील दिवस आहे. हे दिवस आहेत आठवड्यातील. आणि शेवटचा संच एक्स हा आठवड्यातील दिवस आहे म्हणून तुम्ही महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर एक्स बरोबर अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हे आता AET हे अक्षरं वापरून बरेच शब्द तयार होतात. वाय हे EAT ईट या शब्दातील अक्षर आहे, किंवा वाय हे ATE एट या शब्दातील अक्षर आहे, किंवा TEA वाय हे टी या शब्दातील अक्षर आहे. यापैकी कोणताही एक शब्द तुम्ही लिहिला तरी चालेल. एक्स हा अशा वाय घटकांचा संच आहे की वाय हे ईट या शब्दातील किंवा एट या शब्दातील किंवा टी या शब्दातील अक्षर आहे. अशा रीतीने हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.